पायदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी, टाचाला भेगा पडणे, तळपायाची आग होणे, हातापायाला मुंग्या येणे, त्यासोबतच भरपूर असे वेगवेगळे त्रास आपण दूर करू शकतो अगदी घरगुती उपायाने। आणि यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही, होईल तर फायदाच होईल। घरामध्ये आपल्याला एवढी कामं असतात की आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि हा थोडा थोडा होणारा त्रास नंतर खूप मोठा आजार होतो आणि परत आपल्याला गोळ्या औषधं खावी लागतात। पण वेळीच जर आपण हे काही घरगुती उपाय केले तर नक्कीच हा आपला त्रासही कमी होतो आणि आपली कामही लवकर होतात आणि स्वतःसाठी तर वेळ द्यायलाच पाहिजे। यामुळे नंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला अगोदरच टाळता येतात। पूर्ण आपल्या शरीराचं ओझं पायावरती असतं, त्यामुळे पाय मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि त्यासोबतच बऱ्याच जणांना टाचेला भेगा पडलेल्या असतात, टाच दुखते, टाचेमधून रक्त येतं आणि त्यासोबतच पाय देखील खूप रफ असतात। बरेच जण पेडिक्युअर करवतात, ज्यामध्ये भरपूर खर्च होतो आणि वेळही जातो, पण यानंतर तुम्हाला कधीच पेडिक्युअर करायची गरज पडणार नाही। तुमचे पाय दिसायलाही खूप सुंदर दिसतील, अगदी मऊ होतात। त्यासोबतच जे त्रास आहेत, आजार आहेत ते देखील दूर होतात। 2-3 आपण वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत। जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आता आपण जेव्हा रोज कपडे धुतो किंवा काही असे पाण्यातले काम करतो, त्यानंतर आपले पाय जे असतात ते खूप छान असे ओले असतात, मऊ असतात आणि त्यासोबतच त्यातील स्किन देखील खूप अशी मऊ पडलेली असते। त्यावेळेस आपल्याला इथे एखादा जुना ब्रश घ्यायचा आहे किंवा कपड्याचा ब्रश घ्या आणि बाथरूम मध्ये बसल्या बसल्याच अशा प्रकारे पूर्ण ब्रशने पाय चोळून घ्या। दोन्ही पाय चोळून घ्यायचे आहेत। अगदी आंघोळीनंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जसं कपडे धुवून झाल्यानंतर देखील तुम्हाला हा उपाय करता येईल। आता या ब्रशने असं केल्यामुळे आपले जे पाय आहेत त्याचं ब्लड सर्क्युलेशन खूप व्यवस्थित होतं, त्यासोबतच पाय दुखायचे थांबतात आणि सोबतच जर तुमच्या पायाला मुंग्या येत असतील तर हात देखील त्रास दूर होतो। आणि इथे पहा, आता आपली जी पायाखालील डेड स्किन असते ती देखील निघून जाते, त्यामुळे पायाला जर भेगा पडत असतील तो देखील हळूहळू त्रास कमी होतो। फक्त आंघोळीनंतर, कपडे धुतल्यानंतर जेव्हा पाय ओला असतो, मऊ झालेला असतो, त्यावेळेस हा उपाय करायचा आहे। अगदी आठवड्यातून 2-3 वेळा जरी केलं तरी चालेल किंवा असं 2 दिवसाला जरी केलं तरी तुमचे पाय दिसायला खूप सुंदर होतात आणि तुमची जी रफ स्किन असते ती पूर्णपणे निघून जाते। आता हा उपाय झाला पाण्यातली कामं झाल्यानंतर, पण जर पाण्यातली कामं झाली आणि तेव्हा तुम्हाला वेळ भेटला नाही किंवा विसरलात तर त्यासाठी काय करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत। आणि त्यासोबतच इथे आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे, नारळाचं खोबऱ्याचं तेल घ्या, त्याला थोडं कोमट करा आणि कोमट तेल आपल्याला पायावरती असं लावून घ्यायचं आहे। अगदी तुमच्या हाताला जर मुंग्या येत असतील तर हे तुम्ही हातासाठी देखील करू शकता। हे असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, यामुळे देखील आपले पाय मऊ होतात। हे तुम्ही संध्याकाळी झोपण्या अगोदर करू शकता, ज्यामुळे तुमच्या पायाला खूप छान आराम भेटतो, यामुळे पाय मऊ होतात। त्यासोबतच इथे आपल्याला कोमट तेल लावलं की छान पाय शेकला जातो आणि असेच पाय उघडे ठेवायचे नाही, तर एखादा सॉक्स घालायचा आहे। दोन्ही सॉक्स पायामध्ये घालून घ्या तेल लावल्यानंतर, यामुळे छान पाय असा थोडा गरम राहतो, आपल्याला खूप छान एक ब्लड सर्क्युलेशन फील होतं, त्यासोबतच पायाला आराम वाटतो, पाय दुखायचे थांबतात। संध्याकाळी झोपण्या अगोदर करा म्हणजे छान निवांत झोप येईल। आता पाय दुखणे, टाच दुखणे, गुडघे दुखणे किंवा गुडघ्यावरची सूज कमी करणे, त्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत। तर इथे आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ। आपण जेव्हा दररोज भात बनवतो त्यासाठी अशा प्रकारे तांदूळ धुवून घेतो। आता हे तांदूळ धुवून घेतलेलं पाणी आपण वापरात आणू शकतो, पण हे पाणी आपल्याला वापरायचं नाही, कारण की यामध्ये केमिकल असू शकतं। तांदळाला किडे होऊ नये म्हणून आपणही बऱ्याच वेळा पावडर टाकतो किंवा बाहेरून आणलेले तांदळामध्ये देखील पावडर असतं, त्यामुळे हे तांदूळ धुतलेलं सुरुवातीचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता हे पहिल्या वेळेस आपण धुवून घेतलेलं पाणी साधारण 1-2 ग्लास निघतं, तर हे फेकून देणं खूप गरजेचं आहे, कारण की केमिकल असलेलं थोडंफार पाणी जरी आपल्या त्वचेला लागलं किंवा स्किनला बऱ्याच जणांना ॲलर्जी होऊ शकते, त्यामुळे हे पाणी अजिबात वापरू नका। तर इथे आपण हे पाणी फेकून देऊन दुसरं स्वच्छ यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर तांदळामध्ये आपण 2-3 वेळा पाणी काढलं तरीही स्वच्छ पांढरं पाणी निघतं आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे तांदळाचं जे पाणी असतं ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं, जसं की आपल्या केसांसाठी, स्किनसाठी, तसंच आपल्या पायासाठी देखील। तर आता हे जे तांदूळ मी धुवत आहे त्यामध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलं आणि याला थोडंसं हलवून धुवून घेतलं। आता हे जे पाणी आहे हे आपल्याला असंच ठेवायचं आहे साधारण अर्धा तास या तांदळामध्ये, आणि हे साधारण 15-20 मिनिट जरी ठेवलं तरी चालेल, वेळ असेल तर अर्धा तास नक्की हे पाणी तांदूळ जे आपण टाकलेले आहे त्यामध्ये ठेवा आणि त्यानंतर याला थोडंसं आपण हलवून घेणार आहोत। आणि आता हे पाणी आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे। नक्कीच तुम्ही लक्षपूर्वक ही प्रोसेस पाहिली असेल, कारण की आपल्याला सुरुवातीचं पाणी अजिबात वापरायचं नाही।
याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या जर तुम्ही लक्षात आणून व्यवस्थित केल्या, स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर नक्कीच तुमचा त्रास दूर होतो। बऱ्याच वेळा आपण छोट्या मोठ्या चुका करतो आणि आपल्याला म्हणावा तसा रिझल्ट भेटत नाही, तर नक्कीच तुम्ही पण हे असं फॉलो करा आणि 100% रिझल्ट मिळवा। तर इथे आपण हे पाणी असं काढलेलं आहे। आता हे पाणी कसं, कुठे, कधी वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे। यामुळे तुमचे भरपूर त्रास जाऊ शकतात। आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं अजून पाणी गरम करायला ठेवायचं आहे। साधारण 4-5 ग्लास पाणी मी थोडंसं कोमट गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर एक मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे ज्यामध्ये आपले पाय व्यवस्थित बुडले जातील, ठेवता येतील। आणि आता आपण इथे एक नॉर्मल पाणी सुरुवातीला टाकलं होतं, त्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आणि हे पाणी जे टेम्परेचर आहे ते तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं गरम ठेवा। आणि त्यानंतर साधारण 2 मोठे चमचे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता खडी मीठ जर तुमच्याकडे असेल तर अजूनच चांगलं। थोडंसं मीठ टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डेटॉल। डेटॉलही ते आपल्याला साधारण अंदाजे अर्धा चमचा एवढं टाकायचं आहे। डेटॉल टाकल्यामुळे तुमचे पाय मऊ होतात। त्यासोबतच तुमचा जर टाचदुखीचा प्रॉब्लेम असेल, टाचामधून रक्त येत असेल, टाचाला भेगा पडल्या असतील, ते देखील त्रास दूर होतात। तर इथे मी डेटॉल आणि मीठ व्यवस्थित टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपलं राईस वॉटर, जे की आपण काढून ठेवलं होतं। आणि याला व्यवस्थित आपण याला टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपण यामध्ये पाय सोडून असं बसायचं आहे। पाय सोडून बसल्यानंतर फक्त शांत बसायचं नाही, तर पायाची अशा प्रकारे हालचाल आपल्याला करायची आहे, ज्यामुळे की एक्सरसाइज होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, अगदी पाय दुखायचे थांबतात आणि कोमट पाण्यामुळे पाय छान शेकला जातो, आराम वाटतो। झोपण्या अगोदर हा उपाय करा, तुम्हाला खूप छान रात्री झोप येईल। अगदी 10-15 दिवस जर तुम्ही हे केलं तर पायासंबंधित सर्व त्रास तुमचे दूर होतील। अगदी बऱ्याच जणांना थोडंसं जरी चाललं तरी पाय दुखायला लागतात, हा त्रास देखील कमी होईल। त्यासोबतच तुमच्या जर गुडघ्यावर सूज आली असेल तर सूज देखील कमी होते। आणि अगदी घरगुती उपाय आहे आणि खूप जुना उपाय आहे। फक्त आपण काही वेळा काय असे जुने उपाय करत नाही आणि गोळ्या औषधं खातो, पण गोळ्या औषधं कधीही शरीरासाठी घातकच ठरू शकतात। त्यामुळे गोळ्या औषधाचं प्रमाण कमी करा, घरगुती उपाय जास्त वापरा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल। आणि पाहू शकता अशा प्रकारे पायाची एक्सरसाइज होते। आणि हे पाणी थंड होईपर्यंत आपल्याला यामध्ये पाय सोडून बसायचं नाही, तर थोडंसं पाणी जे आहे थंड व्हायला लागलं की लगेचच पाय काढायचे, कारण की बऱ्याच वेळा आपण ही चूक करतो। थंड पाणी होईपर्यंत पायामध्ये सोडून बसलं की अजिबात फायदा होत नाही, कारण की पाय प्रॉपर शेकला जात नाही, परत थंड होतो। आणि हे झोपण्या अगोदर करा, जेणेकरून कसं 1-2 तास तुम्हाला छान आराम होईल। त्यासोबतच बॉडी रेस्ट होतो आणि आपले जे पाय आहेत ते देखील असे सॉफ्ट राहतात। आणि जर तुम्हाला दिवसा हा उपाय करायचा असेल तर यानंतर सॉक्स घालून ठेवा, जेणेकरून पाय खराब होत नाही। जर तुमच्या टाचाला भेगा पडल्या असतील तर सॉक्स घालणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यामध्ये धूळ जाते आणि परत आपले पाय खराब होतात। त्यामुळे हे नक्की करा आणि हे करत असतानाच तुम्हाला एवढा छान आराम वाटेल की नक्कीच तुम्ही दुसऱ्या वेळेसही कराल, अगदी एवढं छान रिलॅक्स फील होतं। एकदा नक्की ट्राय करा आणि यामुळे आपले पाय देखील डेड स्किन निघून जाते, पाय सॉफ्ट होतात, दिसायलाही छान दिसतात। यानंतर पेडिक्युअर करायची अजिबात तुम्हाला गरज पडणार नाही। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।